भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटना इंडियन पॉलिटिक्स, त्यामध्ये आपण पाठिंबाच्या तासाला भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य जे आहेत ते वैशिष्ट्य आपण सुरू केलेत आणि ज्यामध्ये पहिल्या 2 वैशिष्ट्यांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण केलेला आहे. त्यामध्ये एक जे आहे भारतीय जी काही घटना जी आहे ही सर्वात मोठी लिखित घटना आहे आणि दुसरं म्हणजे काय की भारतीय जी काही घटना आहे ही विविध स्रोतांपासून तयार करण्यात आलेली घटना आहे. हे 2 घटक जे आहेत ते 2 घटक आपण पाहिलेले आहेत. त्याचबरोबर कोणकोणत्या देशाकडून कोणकोणते घटक आपण पाहिलेत, ते विविध स्वरूपाचे स्रोत, याचा अभ्यास आपण केला आहे. आता आपल्याला या तासाला पुढची 2 वैशिष्ट्ये जे आहेत ही 2 वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. त्यामध्ये एक जे आहे ते आहे फेडरल पॉलिसी. फेडरल पॉलिसी म्हणजे काय की संघराज्यीय राज्यव्यवस्था. हे भारतीय जी काही राज्यव्यवस्था जी आहे ही राज्यव्यवस्था कशी आहे तर ती संघराज्यीय राज्यव्यवस्था आहे. आणि ही संघराज्यीय राज्यव्यवस्था काय सांगतं की भारतीय राज्यघटनेमध्ये काही अशी वैशिष्ट्ये आहेत की जी भारताला संघराज्य स्वरूप प्राप्त करून देतात. आणि भारतीय राज्यघटनेमध्ये अशी काही वैशिष्ट्ये आहेत की जी भारताला किंवा भारताच्या राज्यव्यवस्थेला गैरसंघराज्य जे काही वैशिष्ट्य ते वैशिष्ट्य देखील समावेशामध्ये होतोय. आता सुरुवातीला आपण पाहूया की भारताच्या घटनेने संघराज्य शासन व्यवस्था निर्माण केलेली आहे. भारताची काही घटना आहे त्या घटनेमध्ये जी व्यवस्था आहे ही व्यवस्था कशी आहे, संघराज्य शासन व्यवस्था. आता संघराज्य शासन व्यवस्था म्हणजे काय की भारताच्या घटनेमध्ये अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत की ज्या वैशिष्ट्यानुसार आपण असं म्हणू शकतोय की भारताची घटना किंवा भारत जे आहे हे संघराज्य राज्य आहे. म्हणजे भारत हे एक फेडरेशन आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतोय. मग अशी जी काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्य कोणती ते आपण आता पाहूया. एक म्हणजे काय, केंद्र व घटक राज्यांचे अस्तित्व. भारताचा विचार आपण जर केला तर भारतामध्ये केंद्राचं पण अस्तित्व आहे, राज्याचं पण अस्तित्व आहे. राज्यामध्ये पण कार्यकारी मंडळ आहे, केंद्रामध्ये पण कार्यकारी मंडळ आहे, दोन्ही ठिकाणी कायदे मंडळ आहे, दोन्ही ठिकाणी न्यायव्यवस्था आहे. म्हणजे आपण विचार करत असताना जी संघराज्य स्वरूप आहे त्या संघराज्य स्वरूपामध्ये एक महत्त्वाचं पहिलं वैशिष्ट्य आहे केंद्र व घटक राज्य सरकारचे अस्तित्व. त्याचबरोबर अधिकाराची विभागणी असेल. भारताची जी काही घटना आहे ती लिखित घटना आहे आणि घटना हाच एक सर्वोच्च कायदा किंवा घटनेची सर्वोच्चता जी आहे ती आहे. घटनेची ताठरता असेल, स्वतंत्र न्यायव्यवस्था, द्विगृही कायदेमंडळाचे अस्तित्व, म्हणजे अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत की जी वैशिष्ट्य भारतीय व्यवस्थेला किंवा भारतीय राज्यव्यवस्थेला संघराज्य स्वरूप प्राप्त करून देतात. पण भारतीय राज्यव्यवस्थेला जरी संघराज्य स्वरूप प्राप्त करून जरी दिलं असेल तर भारताच्या घटनेमध्ये कोणत्याही ठिकाणी संघराज्य हा उल्लेख करण्यात आलेला नाही. कलम क्रमांक 1चा आपण जर विचार जर केला तर कलम क्रमांक 1मध्ये भारताचं जे काही वर्णन आहे ती वर्णन करताना संघराज्य असं केलेलं नाही तर ते काय केलेलं आहे, राज्यांचा संघ असं केलेलं आहे. म्हणजे ही वैशिष्ट्य आपण जी काय पाहिलेत ही वैशिष्ट्य कशा संदर्भात पाहिली तर संघराज्य स्वरूपामध्ये जी वैशिष्ट्य आहे ती वैशिष्ट्य आपण पाहिली. त्याचबरोबर जी भारताची जी काही राज्यव्यवस्था आहे त्या भारताच्या राज्यव्यवस्थेमध्ये जशी संघराज्य व्यवस्था आहेत तशीच एकात्मक किंवा गैरसंघात्मक वैशिष्ट्य पण आहेत. आता गैरसंघात्मक म्हणजे काय की ज्यामध्ये प्रबळता जी आहे ही केंद्राच्या किंवा केंद्र अधिकार संपन्न वरती आपण संघराज्य स्वरूप जर पाहिलं तर त्या संघराज्य स्वरूपामध्ये राज्य आणि केंद्राचं सहअस्तित्व किंवा त्यांची अधिकारांची विभागणी हे घटक आपण पाहिले. आणि गैरसंघात्मक म्हणजे काय असेल की ज्यामध्ये अधिकार संपन्न केंद्र शासन आहे, म्हणजे प्रभावी केंद्र शासन, एकच घटना, एकच नागरिकत्व, घटनेची लवचिकता, एकात्मिक न्यायव्यवस्था, केंद्राद्वारे राज्यपालाची नेमणूक, अखिल भारतीय सेवा आणि आणीबाणीविषयक तरतुदी, म्हणजे ही सर्व वैशिष्ट्य अशी आहेत की जी वैशिष्ट्य भारताला संघराज्यापासून वेगळं करते. म्हणजे जी भारतीय राज्यव्यवस्था आहे ह्या भारतीय राज्यव्यवस्थेला हे काय म्हणणार आहे तर गैरसंघात्मक किंवा एकात्मक असं म्हणणार आहे. संघात्मकमध्ये काय आहे, केंद्र आणि राज्य दोघांचं अस्तित्व आहे, दोघांच्यामध्ये अधिकाराची विभागणी आहे, घटनेची ताठरता आहे, द्विगृही कायदेमंडळाचं अस्तित्व आहे. तर हे सर्व जे काही घटक आहेत हे घटक संघराज्य स्वरूपाचं अस्तित्व निर्माण करतात. आणि गैरसंघात्मक किंवा एकात्मकचा आपण जेव्हा विचार करतोय तर तो एकात्मकचा विचार करत असताना केंद्र प्रभावी, एकच घटना, एकच नागरिकत्व, केंद्राद्वारे राज्यपालाची नेमणूक, अखिल भारतीय सेवा, एकात्मिक न्यायव्यवस्था, असे सगळे जे काही घटक आहेत हे घटक गैरसंघात्मक स्वरूपामध्ये आहेत. त्यामुळे भारताचा आपण विचार करताना भारतामध्ये संघात्मक देखील वैशिष्ट्य आहेत, त्याचबरोबर गैरसंघात्मक स्वरूपाची वैशिष्ट्य आहेत.
मग त्यामुळं जे भारताची जी काही राज्यघटना आहे त्या भारताच्या राज्यघटनेमध्ये संघराज्य या शब्दाचा उल्लेख कुठेही केलेला नाही. या उलट आपण कलम क्रमांक 1 आपण जर पाहिलं तर त्या कलम क्रमांक 1 मध्ये भारताचे वर्णन राज्यांचा संघ युनियन ऑफ स्टेट्स असे करण्यात आलेलं आहे. म्हणजेच भारताच्या घटनेने संघराज्य व्यवस्था निर्माण केली आहे, मात्र संघराज्य या शब्दाचा उल्लेख टाळला आहे. आता त्या ठिकाणी संघराज्य न म्हणता राज्यांचा संघ असं का म्हणलेलं आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संदर्भामध्ये 2 महत्त्वाची कारणं सांगितली की ज्यामध्ये भारताचं वर्णन हा राज्यांचा संघ जे आहे हे राज्याचा संघ का केलेला आहे, तर त्यामध्ये पहिलं महत्त्वाचं कारण आहे की भारताचे संघराज्य राज्यांच्या कराराने निर्माण झालेले नाही. भारत हा एक अखंडित भारत आहे. मी कुठल्याही राज्यांच्या करारानं भारत जो काही देश आहे किंवा भारत जे काही संघराज्य आहे हे संघराज्य निर्माण झालेलं नाही. आणि घटक राज्यांना संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. आणि जी काही सर्व घटक राज्य आहेत ह्या सर्व राज्यांना कोणत्याही प्रकारे भारत देशातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार किंवा स्वतंत्र देश स्थापन करण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार प्रदान करण्यात आलेला नाही. आपण अमेरिकेचा विचार करत असताना अमेरिकेची जी काही व्यवस्था आहे ही व्यवस्था कशी आहे, तर अमेरिकेची व्यवस्था आहे संघराज्य व्यवस्था. आणि त्या संघराज्य व्यवस्थेमुळं अमेरिकेमधील कोणतंही जे काही राज्य आहे तर ते कोणतंही राज्य स्वतःच्या इच्छेनुसार कधीही त्या संघराज्यामधून फुटून बाहेर पडू शकतं आणि स्वतःचं एक वेगळं अस्तित्व, वेगळा देश निर्माण करू शकतं. तसं भारतामध्ये नाही. भारतामध्ये जी काही घटक राज्य आहेत ही घटक राज्य संघराज्यातून फुटून बाहेर पडू शकत नाही, तो अधिकार नाही. आणि भारताचं जे काही संघराज्य आहे हे राज्यांच्या करारानं निर्माण झालेलं नाही. त्यामुळे ह्यामध्ये विचार करत असताना संघराज्याचं पण अस्तित्व आहे, गैरसंघराज्याचं पण अस्तित्व आहे. त्यामुळं अनेक स्वरूपाच्या टीका पण ह्यावर झालेल्या आहेत किंवा अनेक तज्ज्ञांनी ह्या भारतीय घटनेचं जे काही वर्णन आहे ते वर्णन वेगवेगळ्या प्रकारे केलेलं आहे. त्यामध्ये पहिला भाग आपण जर पाहिला तर के सी व्हेअर यांनी काय सांगितलं की भारताचं जे काही संघराज्य हे काय आहे, अर्ध संघराज्य आहे. म्हणजे फक्त काहीच वैशिष्ट्य आहेत की जे भारताला संघराज्य म्हणून घोषित करतात. म्हणजे भारतात जे काही संघराज्य आहे हे अर्ध संघराज्य आहे. त्याचबरोबर मॉरिस जोन्स यांनी सांगितलेलं आहे की वाटाघाटीचं संघराज्य आहे. त्यानंतर ग्रॅनविल एस्टिन यांनी सांगितलेलं आहे की सहकारी संघराज्य आहे. आणि इव्हर जोनिंग्स यांनी सांगितलं की केंद्रीकरणाची प्रवृत्ती असणारे संघराज्य आहे. म्हणजे भारतीय संघराज्याचं जे वर्णन आहे ते वर्णन या प्रकारे केलं आहे. पहिलं जे आहे के सी व्हेअर यांनी सांगितलं की अर्ध संघराज्य आहे. मॉरिस जॉन्स यांनी सांगितलं की वाटाघाटीचं संघराज्य आहे. ग्रॅनविल एस्टिन यांनी सांगितले सहकारी संघराज्य आहे. आणि इव्हर जॉनिंग्स यांनी सांगितलं की केंद्रीकरणाची प्रवृत्ती असणारी संघराज्य. कारण भारताचा विचार जर केला तर भारतामध्ये केंद्र हे प्रभावी आहे. जे केंद्र आहे भारतामध्ये हे प्रभावी, त्यामुळं ह्या स्वरूपाचं जे काय वर्णन आहे ते वर्णन यामध्ये केलेलं आहे. आता हे केंद्र हे प्रभावी आहे हे आपण काल सोर्समध्ये देखील पाहिले. बघा, स्त्रोत आपण पाहिलेत. प्रभावी केंद्र असलेलं संघराज्य ही जी काही संकल्पना आहे ही संकल्पना आपण कुठून घेतलेली आहे, तर ती संकल्पना आपण घेतलेली होती कॅनडाकडून आपण घेतलेली आहे की भारत हे प्रभावी केंद्र असलेले संघराज्य आहे. शेषाधिकार केंद्राकडे आहेत. राज्यपालाचे केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक. ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टीनुसार काय होतं की भारतामध्ये केंद्रीकरणाची प्रवृत्ती असणारे संघराज्य आहे. असे 4 स्वरूपाचं जे वर्णन आहे ते वर्णन ह्यामध्ये केलेलं आहे. आता आपण पाहत असताना पहिलं वैशिष्ट्य जे आहे ते वैशिष्ट्य पाहिलं की संघराज्य राज्यव्यवस्था. भारताची राज्यव्यवस्था कशी आहे, संघराज्य आहे की ज्यामध्ये संघात्मक पण वैशिष्ट्य आहेत, गैरसंघात्मक पण वैशिष्ट्य आहेत. आणि कोणत्याही स्वरूपामध्ये भारताच्या घटनेमध्ये कुठंही संघराज्य हा उल्लेख केलेला नाही. या उलट कलम क्रमांक 1 मध्ये राज्यांचा संघ असा उल्लेख त्यामध्ये केला आहे. आणि तो का केला आहे, जी 2 कारणं देखील आपण पाहिलेली आहेत. आता आपल्याला त्यापुढचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायचं आहे संसदीय शासन पद्धती. भारतात जी काही शासन पद्धती आहे ही कशी आहे, संसदीय शासन पद्धती. संसद हा जो काही घटक आहे हा थोडक्यामध्ये आपण विचार करताना हा पॉलिटिकल पार्ट आहे. आणि आपण सगळे जे काही पॉलिटिकल पार्ट आहेत किंवा मॅक्झिमम जे काही पॉलिटिकल पार्ट आहेत हे कुठून आपण घेतलेत, तर ब्रिटनकडून घेतले. राजकीय भाग जो आहे हा राजकीय भाग आपण कुठून घेतला आहे, ब्रिटनकडून घेतला आहे. ज्यामध्ये संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट व्यवस्था, द्विगृही संसद, कायद्याचे राज्य, संसदीय विशेषाधिकार असे सगळे जे काही घटक आहेत हे घटक आपण कुठून घेतलेत, तर ब्रिटनकडून घेतलेले आहेत. अमेरिकेच्या ऐवजी आपण ब्रिटनकडून या पद्धतीचा स्वीकार जो आहे हा स्वीकार केलेला आहे. अमेरिकेमध्ये जी काही पद्धत आहे ही पद्धत कशी आहे,
तर अध्यक्षीय पद्धत आहे. आणि ब्रिटनमध्ये जी काही पद्धत आहे ती पद्धत कशी आहे तर संसदीय शासन पद्धती आहे. आता अध्यक्षीयमध्ये आणि संसदीयमध्ये काय फरक आहे नेमका? अध्यक्षीय शासन पद्धती म्हणजे काय आणि संसदीय शासन पद्धती म्हणजे काय? तर अध्यक्षीय शासन पद्धती जी आहे त्या अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये शासन पद्धतीमध्ये कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ परस्परापासून पूर्णपणे विभक्त असतं. म्हणजे कायदेमंडळ वेगळं असतं आणि कार्यकारी मंडळ वेगळं असतं. आणि जी संसदीय जी काही पद्धती आहे ह्या संसदीय पद्धतीमध्ये कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ हे परस्पर सहकार्य आणि समानतेच्या तत्वावर आधारलेलं असतं. हे दोन घटक लक्षात घ्या, अध्यक्षीय पद्धत आणि संसदीय पद्धत. अध्यक्षीय पद्धतीमध्ये काय असतं की कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ हे विभक्त असतं आणि संसदीय पद्धतीमध्ये कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ हे परस्पर सहकार्यानं आणि समानतेच्या तत्वावर असणार आहे. आता कायदेमंडळ म्हणजे काय? तर कायदेमंडळ आपण विचार करताना थोडक्यामध्ये जे काही संसद आहे, उदाहरणार्थ केंद्राचा विचार आपण जर केला तर त्यामध्ये राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा हे कायदेमंडळ झालं. आणि कार्यकारी मंडळ म्हणजे काय की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी हे जे काही घटक आहेत हे घटक कुठे येणार आहेत तर कार्यकारी मध्ये येणार आहेत. आणि भारतामध्ये काय होतं की कायदा करत असताना ह्या दोघांच्या परस्पर सहकार्यानं किंवा समन्वयानं जे काही कार्यपद्धत जे ती कार्यपद्धत सुरू असते. जे अमेरिकेमध्ये कायदेमंडळ हे वेगळं असतं आणि कार्यकारी मंडळ हे वेगळं असतं. आणि भारताचा आपण जर विचार केला तर भारताच्या शासन व्यवस्थेमध्ये मंत्रिमंडळाची निवड कायदेमंडळाच्या सदस्याकडून केली जाते. कायदेमंडळाचे जे काही सदस्य आहेत म्हणजे लोकसभेचे जे सदस्य आहेत, राज्यसभेचे काही सदस्य आहेत, तर जे काही सदस्य आहेत त्या सदस्याकडून मंत्रिमंडळ जे आहे त्या मंत्रिमंडळाची निवड केली जाते व ते मंत्री जे हे कायदेमंडळाला जबाबदार असतात. तसेच त्या पुढचा आपण जर महत्त्वाचा भाग जर पाहिला तर राष्ट्रप्रमुख जे आहेत, हेड ऑफ स्टेट, हे नामधारी कार्यकारी प्रमुख असतात. म्हणजे राष्ट्रपती जे आहेत हे राष्ट्रपती काय असणार आहेत, नामधारी प्रमुख असणार आहेत. हा भाग आपण सुरुवातीला देखील पाहिलेला आहे. म्हणजे मंत्रिमंडळ कायदेमंडळाला जबाबदार असतील आणि राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख व पंतप्रधान हे वास्तववादी प्रमुख आहेत. हे संसदीय शासन व्यवस्थेला हे पंतप्रधान शासन व्यवस्था देखील म्हटलं जातं. पुढे आपण ते पाहणारच आहोत. पण हे म्हणत असताना का म्हटलं जातं? कारण वास्तव जी काही सत्ता आहे ही सत्ता कुणाच्या हाती केंद्रित झाली असणार आहे तर ती पंतप्रधानाच्या हाती केंद्रित झाली असेल. आणि राष्ट्रपती जे आहे हे भारत देशाचा जो काय व्यवहार जो आहे हा कोणाच्या नावाने होणार आहे तर नामधारी जे काही प्रमुख आहेत राष्ट्रपती, ह्या राष्ट्रपतींच्या नावाने होत असतोय. तेव्हा राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख आहेत आणि पंतप्रधान हे वास्तववादी प्रमुख आहेत. आता जी काही भारताची जी काही संसदीय शासन व्यवस्था आहे ह्या संसदीय शासन व्यवस्थेची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये जी आहे ती वैशिष्ट्य आपण पाहूया. त्यामध्ये एक आता आपण पाहिलं की राष्ट्रपती नामधारी प्रमुख तर पंतप्रधान वास्तववादी प्रमुख. दुसरा घटक आहे मंत्रिमंडळाची कायदेमंडळाप्रती सामुदायिक जबाबदारी. जो मंत्रिमंडळ जे आहे त्या मंत्रिमंडळाची कायदेमंडळाप्रती, लोकसभेप्रती असेल, राज्यसभेप्रती असेल तर कायदेमंडळाप्रती सामुदायिक जबाबदारी. मंत्री कायदेमंडळाचे सदस्य, मंत्री जे आहेत हे कायदेमंडळाचे सदस्य असतात आणि कायदेमंडळामध्ये बहुमतात असलेल्या पक्षाचे सरकार असतं. बहुमतात असलेले जो काय पक्ष आहे की ज्या पक्षाचे सदस्य जास्त असतील तर जे बहुमतात असलेले जे काही पक्ष आहे त्या पक्षाचे सरकार त्यामध्ये असणार आहे. आणि प्रत्येक 5 वर्षानंतर कनिष्ठ सभागृहाचे विसर्जन केलं जातं. कायदेमंडळाचा विचार जर केला जे 2 महत्त्वाचे जी गृह आहेत वरिष्ठ आणि कनिष्ठ. वरिष्ठ कोणतं तर राज्यसभा जे आहे ते वरिष्ठ असेल आणि कनिष्ठ कोणतं तर लोकसभा जे आहे हे कनिष्ठ असेल. आणि जे लोकसभा जे आहे त्या लोकसभेचं विसर्जन त्यामध्ये केलं जातं प्रत्येक 5 वर्षानंतर. किंवा सरकारावर अगदी विचार करत असताना कनिष्ठ सभागृहाचं जे विसर्जन आहे ते विसर्जन त्यामध्ये होतं आणि वरिष्ठ सभागृह जे आहे हे स्थायी स्वरूपाचं सभागृह असतं. आणि ही अनेक स्वरूपाची वैशिष्ट्य आपण पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की ही जी काही शासन व्यवस्था जी आहे या शासन व्यवस्थेला आपण काय म्हणू शकतोय, एक जबाबदार शासन व्यवस्था असं म्हणू शकतोय. जी संसदीय शासन व्यवस्था आहे ही कसली व्यवस्था आहे, जबाबदार शासन व्यवस्था आहे. आणि ही जबाबदार शासन व्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका कोणाची असेल तर ती महत्त्वाची भूमिका पंतप्रधानाची असणार आहे. म्हणून या शासन व्यवस्थेला संसदीय शासन व्यवस्थेबरोबरच पंतप्रधान शासन व्यवस्था असं देखील म्हटलं जातं. कारण पंतप्रधान कोण असेल तर पंतप्रधान जो आहे हा असणार आहे वास्तववादी प्रमुख.
तेव्हा ही जी काही शासन व्यवस्था आहे ही शासन व्यवस्था कशी असेल, जबाबदार शासन व्यवस्था किंवा कॅबिनेट शासन व्यवस्था किंवा पंतप्रधान शासन व्यवस्था असायला म्हणलं जाऊ शकतं. आता पंतप्रधान शासन व्यवस्थेबरोबरच ह्याला वेस्टमिन्स्टर शासन व्यवस्था असं म्हणलं जातं. आता वेस्टमिन्स्टर म्हणजे काय? आता वेस्टमिन्स्टर हे ब्रिटिश पार्लमेंट लंडनच्या ज्या भागात वसलेलं आहे त्या भागाचं नाव आहे, म्हणून ह्याला वेस्टमिन्स्टर शासन व्यवस्था असं देखील म्हटलं जातं. कारण भारताची जी काही शासन व्यवस्था आहे, जी संसदीय शासन पद्धती जे ह्यामध्ये स्वीकार करताना आपण कुणाकडून केलेलं आहे? ब्रिटनकडून घेतलेले आहे. आणि ब्रिटनचं जे पार्लमेंट आहे ते ब्रिटनचं पार्लमेंट लंडनच्या ज्या भागामध्ये आहे त्या भागाचं जे काही नाव आहे ते आहे वेस्टमिन्स्टर. म्हणून ह्या ठिकाणी जी काही शासन व्यवस्था जी आहे त्या शासन व्यवस्थेला आपण काय म्हणू शकतोय? वेस्टमिन्स्टर किंवा पंतप्रधान शासन व्यवस्था. यासाठी कारण ह्या ठिकाणी पंतप्रधानाची भूमिका अति महत्त्वाची आहे. पंतप्रधान हा वास्तववादी प्रमुख आहे, मग त्यामुळे आपण विचार करताना ही पंतप्रधान शासन व्यवस्था, कॅबिनेट शासन व्यवस्था, जबाबदार शासन व्यवस्था किंवा वेस्टमिन्स्टर असं देखील आपण त्यामध्ये म्हणू शकतो. आता आपण स्वीकार करताना ब्रिटन पद्धतींचा स्वीकार केलेला आहे, पण ह्या ब्रिटन पद्धतीचा स्वीकार करून देखील भारताची पद्धत आणि ब्रिटनची पद्धत ह्या दोन पद्धतीमध्ये दोन महत्त्वाचे मूलभूत असे फरक आहे. आणि त्यातला एक महत्त्वाचा जो काय फरक आहे, पहिला जो काय फरक आहे, हा पहिला फरक असा आहे की भारतीय संसद ही ब्रिटिश पार्लमेंटप्रमाणे सार्वभौम जी काही सत्ता ही संस्थाची संस्था नाही. ब्रिटिश पार्लमेंटचा विचार आपण जर केला तर ब्रिटिश पार्लमेंट कशी आहे तर सार्वभौम संस्था आहे, तशी भारतीय पार्लमेंट जे आहे ही सार्वभौम संस्था नाही. आणि दुसरं वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर दुसऱ्या वैशिष्ट्यामध्ये भारतीय राज्यसंस्था हे एक गणराज्य आहे, रिपब्लिक आहे, मात्र ब्रिटिश राजसंस्था ही घटनात्मक राजेशाही आहे. म्हणजे भारताचा विचार जर केला तर भारत काय आहे तर गणराज्य आहे, रिपब्लिक आहे. आणि जी ब्रिटिशांचा विचार आपण जर केला, ब्रिटनचा विचार केला, ब्रिटिश राजसंस्थेचा विचार जर केला तर त्यामध्ये काय आहे तर ती घटनात्मक राजेशाही आहे. हे दोन महत्त्वाचे बदल लक्षात घ्या. पहिला बदल की भारतीय संसद ब्रिटिश पार्लमेंटप्रमाणे सार्वभौम संस्था नाही, आणि दुसरा जो आहे भारतीय राज्यसंस्था ही एक गणराज्य आहे, मात्र ब्रिटिश राजसंस्था ही एक घटनात्मक राजेशाही आहे. त्या प्रकारे आपण असे दोन वैशिष्ट्ये जे आहेत ते आपण आज पाहिलेले आहेत. एक त्यामध्ये संघराज्य राज्यव्यवस्था आणि दुसरा आहे संसदीय शासन पद्धती. अजून अगदी थोडक्यामध्ये आपण संघराज्य राज्यव्यवस्था म्हणजे काय की भारताची राज्यव्यवस्था अशी आहे की दोन्ही स्वरूप त्यामध्ये, म्हणजे संघराज्य स्वरूप पण आहे आणि गैरसंघराज्य स्वरूप पण आहे, पण कुठंही संघराज्य हा उल्लेख न करता राज्यांचा संघ असा उल्लेख केला आहे. आणि दुसरा आपण वैशिष्ट्य जर पाहिलं संसदीय शासन व्यवस्था, भारताची जी काही शासन पद्धती आहे ही कशी आहे ब्रिटनप्रमाणे आहे. ब्रिटनचा आपण स्वीकार केलेला आहे. अमेरिकेमध्ये काय आहे तर अध्यक्ष शासन पद्धती की ज्यामध्ये कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ जे हे परस्परापासून पूर्णपणे विभक्त असतं. आणि ब्रिटनचा विचार जर केला तर त्या ब्रिटनमध्ये ह्या दोन्ही जे आहे ते परस्पर सहकार्यानं ते चाललेलं असणार आहे. तर असे दोन जी वैशिष्ट्य आहेत ती वैशिष्ट्य आपण आज पाहिलेली आहेत. राहिलेली जी काही वैशिष्ट्य आहेत ती राहिलेली वैशिष्ट्य आपण काय करू पुढचा जो काय तास आहे त्या पुढच्या तासाला आपण पाहूया. ओके, थँक्यू.